A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। अंदाजपत्रकानुसार संरक्षण भिंत, ड्रेनेज नाला, पथदिवे, डांबरीकरणाचे काम तसेच शहरातील नालीवर स्लॅबचे काम पूर्ण केलेले नसताना आर्थिक गैरव्यवहार करून सन 2024-25मध्ये संपूर्ण बिल उचलून अपहार झाल्याची तक्रार विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे सन 2024-25मध्ये हिंगोली शहरातील 33 केवी उपकेंद्र समोरील भाग, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्रमांक 1, हिंगोली ते महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम या भागाचे सिमेंट रस्त्याचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकोला बायपास परिसरातील लाला लजपतराय नगर कमान ते महिंद्रा ट्रॅक्टर शोरूम या भागाचे सिमेंट रोडचे बांधकामाची निविदा काढण्यात आली होती। बांधकाम अंदाजपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे रोडलगतची संरक्षण भिंत, रोडच्या दोन्ही बाजूने ड्रेनेज नाला बांधकाम तसेच फुटपाथचे पथदिवे, डांबरीकरण तसेच स्वराज ट्रॅक्टर ते होंडा शोरूम या परिसरातील नालीवर स्लॅबचे काम व इतर कामे पूर्ण न करता सदर काम अर्धवट सोडलेले आहेत। सदर काम अर्धवट सोडल्यामुळे परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून संरक्षण भिंतीअभावी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या प्रकारे वर्क आदेशामध्ये नमूद केलेले काम पूर्ण झालेले नसताना ठेकेदाराने हिंगोली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून सदर काम पूर्ण झाल्याचे दाखवून आर्थिक देवाणघेवाणीच्या जोरावर लाखो रुपयाचा अपहार करून भ्रष्टाचार करत मार्च 2025मध्ये सदर कामाबाबत संपूर्ण बिले मंजूर करून रक्कम उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदरील कामाचे गुत्तेदाराच्या वतीने कर्मचाऱ्यांनी संगनमत करून संपूर्ण बिले उचलून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार व अपहार करत शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे। या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी आणि ठेकेदार व दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्याविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संस्थापक तसा राष्ट्रीय अध्यक्ष सहराष्ट्रीय संचालक शेख नोमान नवेद नईम, जिल्हा अध्यक्ष शेख बासित, उपाध्यक्ष रवी जयस्वाल, शेख आवेज, जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज, शहर अध्यक्ष पठाण साजिद खान, महासचिव सतीश लोणकर आदींनी मागणी केली आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।